मित्रो, भीष्म हा गंगेचा पुत्र आणि गंगा ही स्वर्गलोकीची एक अप्सरा. पृथ्वीलोकी तिला शाप मिळाल्यामुळे जन्म घ्यावा लागलेला. आणि भीष्म हा सुद्धा एक शापित वसू, अष्टवसूपैकी एक. आणि त्याचा पिता जो शांतनू, तो सुद्धा पूर्वजन्मीचा शापित असा महाभीष नावाचा राजर्षी. म्हणजे एकूणच हे सगळेच जीव शापित. आणि त्यांना आपल्या शापाचं परिमार्जन करण्यासाठी, प्रायश्चित्त भोगण्यासाठी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागलेला, मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागलेला. एकूणच कल्पना अशी की मनुष्य योनी, पृथ्वीलोक हा शापित लोकांचाच वास्तव्याचा लोक. आणि स्वर्गलोकी प्रमाद घडल्यामुळं, काही पाप घडून आल्यामुळं या ठिकाणी जन्म घेऊन त्या पापाचं परिमार्जन करायचं, प्रायश्चित्त घ्यायचं, पुण्यसंचय करायचा आणि नंतर पुन्हा स्वर्गलोक मिळवायचा आणि दीर्घ काळापर्यंत सुखोपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकी जायचं, अशी एकूण कल्पना. मित्र, आता स्वर्गलोकी हे जे सुखोपभोग वगैरे घेणं आहे, त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यासुद्धा काही मानवी कल्पनांच्या पेक्षा खूपशा वेगळ्या आहेत असं दिसून येत नाही. तर अप्सरांचं नर्तन, गायन, सुरापान अशाच प्रकारच्या या कल्पना दिसून येतात. शिवाय सुंदर अप्सरांचा सहवास आणि जबाबदारी अशी कुठलीच नाही. अपत्य प्राप्तीही नाही आणि अपत्य पालनाची जबाबदारीही नाही, अशी एकूणच कल्पना दिसून येते. शिवाय हे जे सुखोपभोग आहेत, हे सुखोपभोग घेत असताना मानवी कल्पनाप्रमाणेच काही प्रमाद घडले आणि मानवी कल्पनाच्या प्रमाणेच स्त्रीबद्दल आकर्षण वाटलं तर शापभ्रष्ट व्हावं लागतं, शाप मिळतो आणि पुन्हा पृथ्वीलोकी त्या शापांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारचा हा सगळा एकूण प्रकार दिसून येतो. हा एकूणच प्रकार सगळा जो आहे हा वैचारिक गोंधळ दाखवणारा प्रकार दिसतो. धर्मकल्पनामधील हा आंतरविरोध आहे. म्हणजे पृथ्वीलोकी पुण्यसंचय करायचा आणि नंतर स्वर्गामध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर मानवी कल्पनाप्रमाणेच सुखोपभोग घ्यायचे. आणखीन ते सुखोपभोग घेत असताना मानवी कल्पनाप्रमाणेच काही प्रमाद घडतात आणि त्या प्रमादांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी पुन्हा मानव जन्म घ्यायचा. हा एकूण प्रकार थोडासा वैचारिक गोंधळाचा प्रकार दिसून येतो. असो, हा एकूणच तत्वचिंतनाचा भाग आहे. आपण भीष्माची कथा बघत आहोत. तर भीष्म हा गंगेचा पुत्र, हा भाग पाठीमागे उल्लेख केलेलाच आहे मी. आणि नंतरच्या काळामध्ये भीष्माला इतरही अनेक नावं मिळाली. तो गंगेचा पुत्र म्हणून गांगेय, गंगापुत्र, पितामह अशी अनेक नावं त्याला दिली गेली. आणि ही सगळीच अर्थात विशेषणं आहेत आणि भीष्म हे सुद्धा एक विशेषणच आहे, ते नाव असं मुळी नाहीच. भीष्म या शब्दाचाच अर्थ, या विशेषणाचा अर्थ मुळात आहे तो भीषण, भयंकर, भीतीदायक असा आहे. आणि ते रुद्राचं, भगवान शंकराचं एक विशेषण आहे, त्याच्या रौद्र स्वरूपाबद्दलचं. म्हणजे त्याच्या विनाशक अशा जो स्वरूप आहे भगवान शंकराचं, त्याबद्दल वापरलं जाणारं हे विशेषण आहे. आणि भीष्माला हे नाव मिळालं ते त्याच्या तरुणपणी, म्हणजे ज्यावेळी त्यानं आजन्म ब्रह्मचारी राहण्याची आणि अविवाहित राहण्याची शपथ घेतली
त्यावेळपासून त्याला चिकटलेलं हे विशेषण. आता त्याला जे उपजत नाव मिळालं ते मात्र देवव्रत असं होतं. आता ज्या त्या कथेच्या वेळी भीष्माबद्दलची जी जी विशेषणं योग्य आहेत ती आपण पुढं कथेच्या ओघामध्ये बघूच. त्याला जन्मताच त्याच्या मातेनं जे नाव दिलं ते देवव्रत असं, आणि त्यानंतर भीष्माची एकूणच संगोपन, त्याचं लहानपणीपासून तरुण होईपर्यंत संगोपन गंगेनं स्वतः केलं. मित्रहो, महाभारतामध्ये पुराण कथामध्ये अनेक जीवांसंबंधी त्यांची वर्गवारी केलेली दिसून येते. म्हणजे गंगा ही अप्सरा आणि भीष्म हा अष्टवसूपैकी एक. आता हे अष्टवसू शिवाय देव आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, दानव आहेत, यक्ष, गंधर्व, किन्नर असे अनेक वर्गवारीमधील जीव पुराणकथामध्ये वर्णन केलेले दिसून येतात. आकाराने आणि स्वरूपानं बघितलं तर हे मानवांच्या पासून काही फारसे वेगळे आहेत असं दिसून येत नाही. शिवाय त्यांची उत्पत्ती जर बघितली तर ती यानं त्या प्रकारे दक्ष प्रजापतीच्या कन्यांशी निगडीत आहे. म्हणजे आदितीपासून आदित्य, ज्यामध्ये देवसुद्धा आहेत, धनुपासून दानव, आणि नंतर कद्रूपासून नाग, शिवाय दितीपासून दैत्य, आणि राक्षसांची उत्पत्ती तर ब्रह्मदेवाच्या श्वासापासून, तो झोपलेला असताना त्याच्या श्वासामधून राक्षसांची उत्पत्ती झाली, अशा प्रकारचं वर्णन पुराण कथामध्ये दिसून येतं. म्हणजे हे सगळेच जीव यानं त्या प्रकारे, या वर्गवारीमधील जीव यानं त्या प्रकारे ब्रह्मदेवाशीच संबंधित, म्हणजे ब्रह्मदेवाचे जे अनेक पुत्र, मानसपुत्र, प्रजापती आणि त्यापैकी एक दक्ष, त्याच्या कन्यांच्यापासून या सर्व शाखा उपशाखा अनेक वंशांच्या, आणि त्यांचेच हे सगळे वंश, हे सगळे लोक, अशा प्रकारची ही उत्पत्ती सगळी शेवटी ब्रह्मदेवापर्यंत जाऊन पोहोचते. मनु हा सुद्धा एक प्रजापतीच, आणि मनुपासून जी उत्पत्ती झाली ती मानव या वंशाची उत्पत्ती. या सर्व शाखा उपशाखा जर बघितल्या आपण तर या सर्व शाखामधील जीवांचा एकमेकांशी संबंध येतो, त्यांचे परस्परांशी संबंधही येतात. राक्षसांचा संबंध देवांशीही येतो, मानवांशीही येतो. अप्सरांचा संबंध मानवाशीही येतो, देवांशीही येतो. त्यांच्यामध्ये विवाहही होतात, त्यांचा वर्णसंकरही होतो, त्यांना अपत्यही होतात. आणि अशा प्रकारे त्यांचे संबंध पुष्कळ वेळा सहकार्याचे दिसून येतात, काही वेळा किंवा पुष्कळ वेळा राक्षसामध्ये, दैत्यामध्ये, आणखीन देवामध्ये युद्धही होतात. म्हणजे संघर्ष आहे, सहकार्य आहे. मग हे सगळेच वंश, ह्या सगळ्याच शाखा उपशाखा ह्या आर्यकुलामधीलच, मूळच्या आर्यकुलामधीलच वेगवेगळ्या शाखा उपशाखा असाव्यात का? किंवा मूळच्या आर्यकुलामधील काही शाखा उपशाखा आणि आर्यांचं भारतामधील आगमन होण्यापूर्वी मूळ भारतामध्येच असणाऱ्या काही वंशांची ही नावं असावीत. काही वंश मूळचे इथले आणि काही आर्यकुलातील वंश वेगवेगळे जे आहेत ते. आता अशाही प्रकारे समाजशास्त्रीय पद्धतीनं या सर्व लोकांची उत्पत्ती, या सर्व लोकांच्याबद्दल आपण विचार करू शकतो. पण यातील कुणीच परग्रहावरील आहे, आकाशातीलच आहे असं समजण्याचं काही कारण दिसून येत नाही. शिवाय यामधील काही जमाती या वनामध्ये राहतात, काही लोक हे नदी किनारे आसरा घेऊन राहतात, काही पर्वतावर राहतात, तर काही नगरामध्ये राहतात. त्यांच्या समाजकल्पना, आचारविचाराच्या कल्पना, कुटुंबाबद्दलच्या कल्पना या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये
उच्च नीच असे भेदभावही आहेत आणि प्रत्यक्षात भौतिक स्वरूपात असे भेदभाव असतीलही. हे आजच्या मानवी जीवनाप्रमाणेच झालं सगळं. म्हणजे पूर्वीसुद्धा असे भेदभाव असतील आणि देवकुळाला श्रेष्ठ समजलं जातं, ते तसं श्रेष्ठ समजलंही गेलं असेल आणि प्रत्यक्षात त्यांचे आचारविचार थोडेसे वेगळे असतील. तसे ते पुराणकथामध्ये वेगळे वर्णन केलेलेही आहेत. पण हे सगळेच समाजशास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर आपल्या पृथ्वीलोकावरीलच असावेत असं दिसून येतं. पण त्याचं रोमॅन्टिसायझेशन केलेलं पुराणकथामध्ये दिसून येतं. आता अष्टवसूंच्या संबंधित जर बोलायचं झालं तर अष्टवसूंची नावं जरी बघितली आपण तरीसुद्धा आपल्या लक्षात येतं की पंचमहाभूत आणि त्यामध्ये सूर्य, चंद्र आणि नक्षत्र यांची भर घातल्यानंतर अष्टवसू तयार होतात. ह्या मूळच्या निसर्ग देवता आहेत आणि पंचमहाभूत तर ही निसर्गातली मूळ तत्व. आता ही जी मूळ तत्व आहेत म्हणजे आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू ही मूळ तत्व आणि त्यामध्येच पुन्हा भर घालून चंद्र, सूर्य आणि नक्षत्र हे अष्टवसू होतात. ह्या निसर्गातील मूल तत्वांचा जोवर परस्परांशी बॅलन्स आहे म्हणजे संतुलन आहे तोवर मानवी जीवन आणि निसर्ग हे संतुलित अवस्थेमध्ये सुरळीतपणे चालू राहतं. जेव्हा त्यामध्ये काही कारणानं असंतुलन होतं, काही बिघाड येतो, त्यावेळी निसर्ग आपलं संतुलन हरवून बसतो आणि मानवी जीवनही पुढील काळामध्ये असंतुलित होतं, शापग्रस्त झाल्यासारखं होऊन जातं. अशाही पद्धतीनं अष्टवसूंचा शाप आपणाला बघता येतो. आता अष्टवसूंचा शाप जो आहे त्यामध्येच मुळात असा आहे की वशिष्ठ हा वरुणाचा पुत्र आणि त्याची गाय अष्टवसूंनी चोरून नेली, कामधेनू ही गाय. आता अष्टवसूंचा वरुणाचा पुत्र, वरुण हे एक पंचमहाभूतामधील मूलतत्व आणि त्याच्या पुत्राची गाय अष्टवसूंनी चोरली म्हणजेच निसर्गातील मूलतत्वांचा एकमेकाशी संघर्ष निर्माण झाला आणि त्यामुळं निसर्गातला जे बॅलन्स आहे किंवा संतुलन आहे ते काही कारणानं बिघडलं. असा या एकूणच अष्टवसू शाप या कथेचा अर्थ आपणाला बुद्धिनिष्ठ पद्धतीनं सुद्धा उलगडून बघता येतो. आणि गंगा या अप्सरेबद्दलच जर बोलायचं झालं तर अप्सरा हा जो एकूण कल्पना जी केलेली आहे या वंशातील स्त्रिया या अत्यंत सुंदर स्त्रिया आहेत आणि यांचा वास्तव्याचा भाग जो आहे तो नदी किनारा आहे, वन आहे, वनामध्ये त्या राहतात. तर गंगा ही तर प्रत्यक्ष नदीच आहे आणि ही नदी किनारी राहणाऱ्या एका वन्य जमातीमधील स्त्री होती. अशा प्रकारेही आपणाला या कथेचा, या गंगेचा आणखी शांतनूचा आपणाला संबंध जोडता येईल. आता काही जमातीमध्ये स्त्रीची संतती ही तिच्या मातुल कुलाची म्हणजे माहेरच्या वंशाची संपत्ती समजली जाते. आपल्याकडेही मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये अजूनही मुलाच्या नावापुढं पित्याच्या नावाऐवजी मातेचं नाव लावण्याची, आणखीन मातेचा वंश हाच त्या पुत्राचा किंवा एकूणच संततीचा वंश आहे असं समजण्याची प्रथा असणाऱ्या जमाती आहेत, असे वंश आहेत. गंगा ही अशा प्रकारच्या एका वंशामधील असू शकते आणि तिनं आपले 7 पुत्र जन्मल्याबरोबरच मारून टाकले म्हणजे तिनं ते पाण्यामध्ये बुडवले. याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की ती नदी किनारी आपल्या जमातीमधील लोकांच्याकडं या पुत्रांना ठेवून येत असेल, तिथंच त्यांची वाढही होत असेल आणि नंतर त्या पुत्रांना आपल्या पित्यासंबंधी काही माहिती होत नसेल, आणखी ते पूर्णपणे त्याच्यापासून अलिप्त राहत असतील.
8वा पुत्र जो भीष्म, त्याला सुद्धा गंगा तो तरुण वयामध्ये येईपर्यंत, त्याचं संगोपन होईपर्यंत तो पूर्णपणे संपन्न शस्त्रास्त्रामध्ये सुशिक्षित होत नाही तोपर्यंत आपल्याकडेच वाढवते, असाच पुराण ग्रंथामध्ये उल्लेख येतो. भीष्माला ती शांतनूला जी अर्पण करते ती तो मोठा झाल्यानंतर, तो शस्त्रास्त्रामध्ये निपुण झाल्यानंतरच अर्पण करते, त्याला परत देते. त्यामुळं गंगा ही एका नदीकिनारी राहणाऱ्या जमातीमधील स्त्री होती आणि तिनं आपल्या पुत्रांना मारून टाकले, यापेक्षा तिनं आपल्या पुत्रांना घेऊन जाऊन आपल्या नदीकिनारी राहणाऱ्या जमातीमध्ये ठेवलं, असा अर्थ आपण घेऊ शकतो. अर्थात हे सगळं बुद्धिनिष्ठ विवेचन होईल. आपण मूळच्या पुराण कथेमधील जे निवेदन आहे त्याप्रमाणे काय निवेदन होतं त्याकडे आता वळू. तर भीष्माचा जन्म झाल्यानंतर तिनं गंगेनं त्याला मारून टाकलं नाही असा उल्लेख येतो आणि त्यानंतर शांतनूला मात्र ती सोडून गेली आणि भीष्माला सुद्धा तो लहान असल्यामुळं आपल्याबरोबर घेऊन गेली आणि नंतर पुन्हा तो जेव्हा शस्त्रास्त्र विद्येमध्ये निपुण झाला, त्याचं वेदाध्ययन झालं, त्यानंतर तो तरुण झाल्यानंतर एके दिवशी शांतनूकडं भीष्माला गंगा घेऊन आली आणि तिथून पुढं भीष्म आणि शांतनू यांचे पितापुत्राचे संबंध सुरू झाले आणि नंतर पुन्हा नंतरच्या काळामध्ये भीष्म म्हणजेच देवव्रत हा हस्तिनापुरी राहून हस्तिनापूरचं राज्य सांभाळू लागला किंवा त्याचं रक्षण करू लागला. आता इथून पुढचा जो कथाभाग आहे तो भीष्म हस्तिनापुरी कशा प्रकारे वाढला आणि हस्तिनापूरचं राज्य त्यानं कशा प्रकारे सांभाळलं या संबंधी येतो. तर ते सविस्तर कथाभाग आपण पुढील भागामध्ये बघू. तेव्हा आता पुन्हा भेटू आपण पुढील भागामध्ये. तोवर धन्यवाद.